ग्रेट मॉर्निंग ऑल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाने, तुमचा फायनान्शियल कोच. तर आजचा आपला विषय हा खूप महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. तो आहे कर्ज. सर्वप्रथम तर मी तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की कुणी कर्ज घेऊच नाही लाईफमध्ये. काय होतं, आपण नोकरी जॉईन करतो आणि काही वस्तू घ्यायच्या असल्या, काही करायचं असलं तर नोकरीवाल्यांना कर्ज एकदम इझिली अवेलेबल असतात. परंतु कर्ज घ्यायला नाही पाहिजे, कारण आपण एक कर्ज घेऊन कोणतेही काम केलं पुन्हा पुन्हा आपल्याला सवय पडते कर्ज घेत राहायची. छोटासा मोबाईल घ्यायचा असला, टी व्ही घ्यायची असली, घर घ्यायचं, काहीही घ्यायचं असलं तर आपण कर्ज घेतो. परंतु त्या कर्जाचे आपल्या लाईफमध्ये इतके वाईट परिणाम होतात की त्या कर्जाचे EMI फेडताच आपलं जीवन निघून जाते आणि आपण बचत करू शकत नाही आणि काही करू शकत नाही. आपली लाईफ तिथेच थांबून जाते. तर काय करायला पाहिजे आपल्याला कर्जामधून बाहेर निघायसाठी? तर सर्वात आधी आपल्याला आपल्यावर कोणते कर्ज आहे त्यांचा विचार करायचा आहे, त्यांची लिस्ट बनवायची. आणि जे सर्वात जास्त हाय रेट ऑफ इंटरेस्टवाले जे लोन आहेत, जसं क्रेडिट कार्ड लोन असतात, त्यांच्यावर 36% इंटरेस्ट असतो. तर अशा प्रकारचे मोठे लोन जे आहे ते सर्वात आधी आपल्याला चुकते करायचे आहे. त्यानंतर तर चुकते करता करता आपल्याला पुन्हा हे डिसिजन घ्यायचं लाईफमध्ये की आपण पुन्हा कर्ज घेऊच नाही, आणि जे घेतले आहे ते आपण लवकरात लवकर कर्जातून बाहेर यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याहीपेक्षा पुन्हा एक गोष्ट आहे, कर्ज आपल्याला कर्जामधून बाहेर निघायचं आहे तर त्याकरता आपण आणखी काय करायला पाहिजे? तर आपण आपले जे खर्च आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपण आपले विनाकारण खर्च, जसं आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथं ऑफर असतात, एकावर एक फ्री, 2 लो तो 1 फ्री. तर अशा लालचला आपण बळी पडायला नाही पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टी आपल्याला घ्यायला पाहिजे. नीड्स, आपल्या ज्या गरजा आहेत त्याच घ्या आणि विनाकारण पैसे खर्च करू नका. ते पैसे जमा करून आपलं कर्ज लवकरात लवकर नील करा आणि आपल्या लाईफमध्ये सामोरं जा. आणि उरलेल्या पैशांना सेविंग करा, इन्व्हेस्ट करा आणि फायनान्शियल फ्री व्हायला तुम्हाला मदत होईल. तर हेच माझं सांगणं आहे आजच्या व्हिडिओमधून. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.